विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. मी प्राध्यापक विष्णू मस्के, रयत शिक्षण संस्थेचे धेवडी कॉलेज धेवडी, तालुका मान, जिल्हा सातारा. रयत शिक्षण संस्थेच्या रोज प्रकल्पाअंतर्गत सुरू असलेल्या या इयत्ता 12वी वाणिज्याच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील प्रकरण दुसरे, की ज्याचं नाव आहे व्यवस्थापनाची कार्ये. व्यवस्थापनाची विविध कार्ये विचारामध्ये घेताना या कार्यापैकी पहिलं अतिशय महत्वाचं कार्य म्हणजे नियोजन, की ज्याला इंग्रजीमध्ये आपण प्लॅनिंग म्हणतो. या पहिल्या कार्याच्या अनुषंगाने चर्चा करत असताना सर्वात प्रथम तुम्हाला मला ही महत्वाची बाब सांगायची आहे, ती म्हणजे इयत्ता 12वीच्या या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामधील पहिलं प्रकरण जे आहे व्यवस्थापनाची ओळख. या पहिल्या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थापनाची ओळख हा भाग विचारामध्ये घेताना व्यवस्थापनाच्या विविध तत्वांचा, व्यवस्थापनाचे स्वरूप, व्यवस्थापनाचं महत्व आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये ज्या ज्या दिग्गज व्यवस्थापकांनी आपलं मोलाचं योगदान दिलं त्यांच्या तत्वांचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजे व्यवस्थापनाची हेनरी फ्यॉलची व्यवस्थापन तत्वे असतील किंवा F.W. टेलरची व्यवस्थापन तत्वे असतील, याचा आपण सांगोपांग अभ्यास पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे. कारण कोणत्याही व्यवसाय संघटनेची जी उद्दिष्ट ठरलेली असतात ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे मोलाचं योगदान देतात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून एखादी व्यवसाय संघटना असू द्या, एखादी शैक्षणिक संस्था असू द्या किंवा कोणत्याही प्रकारची संस्था असेल किंवा इतर कोणतंही क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये हेनरी फ्यॉलना सांगितलेली 14 तत्व जर आपण अवलंबलेली असतील तर ती व्यवसाय संघटना आपली स्वतःची उद्दिष्ट व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकते. आणि म्हणून या व्यवस्थापन तत्वांच्या अभ्यासानंतर व्यवस्थापन प्रणालीची जी विविध कार्ये आहेत ती कार्ये विचारामध्ये घेण्यापूर्वी मला तुम्हाला व्यवस्थापनाची व्याख्या या ठिकाणी सांगायची आहे. व्यवस्थापनाची आदर्श आणि महत्वपूर्ण व्याख्या कोणती असेल तर ती व्याख्या आहे पूर्वानुमान करून नियोजन करणं, संघटन करणं, कर्मचारी व्यवस्थापन करणं, निर्देशन करणं, समन्वय साधणं, नियंत्रण ठेवणं, या सर्व कार्यांना एकत्रितरित्या आपण व्यवस्थापन असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, ही परिपूर्ण व्याख्या की ज्याच्यामध्ये नियोजनाचा भाग येतो, ज्याच्यामध्ये संघटनाचा भाग येतो, ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा भाग येतो आणि ज्याच्यामध्ये निर्देशन म्हणजे मार्गदर्शन किंवा सूचना येतात, ज्याच्यामध्ये सर्वच विभागाच्या समन्वयाचा समावेश होतो आणि या सर्व बाबीवरती प्रभावी अशा प्रकारचं नियंत्रण ठेवलं जातं. या सर्व घटकांना एकत्रितरित्या व्यवस्थापन म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात घ्या. व्यवस्थापनाची ही परिपूर्ण व्याख्या जेव्हा आपण विचारामध्ये घेतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये असेल, कोणत्याही संस्थेमध्ये असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणताही भाग जेव्हा आपण विचारामध्ये घेतो तेव्हा प्रत्येक कार्याचं आपणाला नियोजन करावं लागतं. योग्य अशा पद्धतीचं नियोजन करून त्या नियोजनामध्ये जी उद्दिष्ट ठरलेली असते ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री गोळा करावी लागते. म्हणजेच आपणाला संघटन करावं लागतं. संघटन केल्यानंतर ती साधन सामग्री असेल, कच्चा माल असेल, मनुष्यबळ असेल, एकत्र केल्यानंतर त्या व्यवसाय संघटनेमध्ये काम करण्यासाठी जे कर्मचारी आवश्यक असतात त्या कर्मचाऱ्याच्या भरतीच्या, निवडीच्या, प्रमोशनच्या, प्रशिक्षणाच्या अनुषंगानं कर्मचारी व्यवस्थापन सुद्धा करावं लागतं. केवळ कर्मचारी व्यवस्थापन करून चालत नाही किंवा त्या ठिकाणी थांबून चालत नाही. कर्मचारी व्यवस्थापन केल्यानंतर जी उद्दिष्ट साध्य करायची आहेत त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असणारी कार्य करत असताना योग्य अशा प्रकारच्या सूचना
किंवा मार्गदर्शन करावं लागतं, त्याला आपण निर्देशन करणं असं म्हणतो. निर्देशन करत असताना योग्य अशा प्रकारच्या सूचना देऊन विविध कार्ये त्या ठिकाणी पार पाडली जात असतानाच एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये जे अनेक विभाग असतात, जे अनेक घटक असतात, त्या विविध घटकांच्या मध्ये समन्वय साधण्याचं कार्य सुद्धा त्या ठिकाणी करावं लागत असतं. आणि एकूण एखाद्या संस्थेमध्ये, एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये जी सर्व कार्य केली जात आहेत, ही कार्य केली जात असताना नियोजनामध्ये जे ठरलेलं आहे ते नेमकं साध्य केलं जातंय का, हे पाहणं म्हणजे नियंत्रण ठेवलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये जसं हेनरी फ्यॉच्या व्यवस्थापन तत्वाला महत्व आहे, त्याच पद्धतीनं या 6 कार्यांना महत्व आहे, की जी 6 कार्ये एखाद्या व्यवसाय संघटनेला आपली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्वाची असतात. आपण या 6 कार्यापैकी या दुसऱ्या प्रकरणामध्ये पहिलं अतिशय महत्वाचं कार्य आज चर्चेला घेत आहोत, की ज्याला आपण नियोजन असं म्हणतो. नियोजन या मराठीमधल्या शब्दाचा इंग्रजीमध्ये त्याला शब्द आहे प्लॅनिंग. प्लॅनिंग आणि नियोजन म्हणजे नेमकं काय, याचा विचार करत असताना या ठिकाणी प्रकर्षानं मला पहिल्यांदा हे सांगायचं आहे, ते म्हणजे व्यवस्थापनाचं प्रथम आणि मूलभूत कार्य कोणतं असेल तर ते म्हणजे नियोजन. व्यवस्थापन करत असताना पहिल्यांदा केलं जाणारं कार्य म्हणजे नियोजन. व्यवस्थापन करत असताना मूलभूत म्हणून जे कार्य केलं जातं त्याला आपण नियोजन असं म्हणतो. कोणते काम कोणी, केव्हा, कोठे, कधी आणि कसे करावयाचे हे अगोदर निश्चित करणं म्हणजे नियोजन होय. कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये हे अगोदर ठरवावं लागतं की आपणाला काय करायचं आहे. व्यवसाय संघटनेच्या व्यवस्थापकानं तार्किक विचारानं, तर्कशुद्ध अशा पद्धतीनं जेव्हा काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले असतात तेव्हा तो नियोजनाचा एक भाग असतो. कोणतीही व्यवसाय संघटना जेव्हा स्थापन केली जाते तेव्हा त्या व्यवसाय संघटनेनं आपली स्वतःची काय उद्दिष्ट ठरवलेली असतात आणि त्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी ती व्यवसाय संघटना प्रयत्न करत असते. थोडक्यात भविष्य काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे अगोदर ठरवण्याची प्रक्रिया, भविष्य काळामध्ये कोणती उद्दिष्ट साध्य करायची आहे हे अगोदर ठरवणं, याला आपण नियोजन असं आपल्या भाषेमध्ये म्हणतो. नियोजनाची परिपूर्ण व्याख्या आता आपण विचारामध्ये घेणार आहोत. नियोजन म्हणजे नेमकं काय, नियोजनाच्या व्याख्या वेगवेगळ्या व्यवस्थापकांनी केलेल्या आहेत. पण जेम्स स्टोनर नावाचा व्यवस्थापक नियोजनाची व्याख्या काय करतो तर व्यवसायाची उद्दिष्टे ठरवून पूर्ण करण्यासाठी मार्ग आखून देणं म्हणजे नियोजन होय. जेम्स स्टोनर नावाच्या व्यवस्थापकानं ही केलेली परिपूर्ण व्याख्या आहे की एखाद्या व्यवसायाची उद्दिष्ट अगोदर ठरवायची, केवळ उद्दिष्ट ठरवून त्या ठिकाणी थांबायचं नाही, तर ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य आराखडा तयार करायचा. तो आराखडा म्हणजे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मार्ग असतो आणि यालाच आपण नियोजन असं म्हणतो. या व्याख्येचा दुसरा अर्थ असा आहे की भविष्य काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे अगोदर ठरवणं म्हणजे नियोजन होय. विद्यार्थी मित्रांनो, जेम्स स्टोनरनं ही केलेली परिपूर्ण व्याख्या की व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी एखादा आराखडा तयार करून देणं म्हणजे नियोजन होय. नियोजनाची ही झाली व्याख्या. नियोजनाच्या व्याख्येनंतर आपल्याला अतिशय महत्वाचा भाग विचारामध्ये घ्यायचा आहे, तो म्हणजे नियोजनाचं नेमकं महत्व काय. आपण व्यवसाय संघटनेमध्ये केली जाणारी जी वेगवेगळी कार्ये विचारामध्ये घेणार आहे, या कार्यामध्ये 6च्या 6 कार्याचा विचार करताना प्रत्येक कार्याचा अर्थ, प्रत्येक कार्याची व्याख्या आणि प्रत्येक कार्याचं महत्व विचारामध्ये घेणार आहोत. आणि म्हणून नियोजन हे पहिलं जे कार्य आहे, या कार्याचं महत्व विचारामध्ये घेताना एकूण 10 मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत. या
10 मुद्द्यापैकी पहिला महत्वाचा मुद्दा नियोजनाचं महत्व काय आहे हे सांगत असताना तुमच्या समोर मी ठेवतोय तो मुद्दा असा आहे, व्यवसायाची उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी मदत. पुन्हा नीट ऐका, उद्दिष्टे निश्चित करण्यास मदत. कोणत्याही व्यवसाय संघटनेला सगळ्यात अगोदर आपली स्वतःची उद्दिष्टे ठरवावी लागतात. नियोजनाद्वारे व्यवसायाची योग्य, दीर्घकालीन आणि अचूक अशी उद्दिष्ट ही नियोजनामुळे निश्चित करणं शक्य होतं, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा व्यवसायाची उद्दिष्ट निश्चित केली जातात आणि त्याच्यानंतर जी निश्चित केलेली उद्दिष्ट आहे ती पूर्ण करण्यासाठी एक विशिष्ट आराखडा तयार केला जातो. केवळ तो विशिष्ट आराखडा तयार करून त्या ठिकाणी थांबून चालत नाही, तर निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी जो तयार केलेला आराखडा आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं फार महत्वाचं असतं आणि नेमकं हेच नियोजनामुळे शक्य असते, हे लक्षात घ्या. ज्या ज्या बाबींची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यकता आहे त्या घटकांची जमवाजमव करणं, त्याचं विश्लेषण करणं हे नियोजनामुळे शक्य असते, लक्षात घ्या. आणि म्हणून प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये असणाऱ्या प्रत्येक विभागाची उद्दिष्ट निश्चित केली जातात. व्यवसायाची आणि विभागाची उद्दिष्ट याच्यामध्ये ताळमेळ साधण्याचं काम हे केवळ आणि केवळ प्रभावी नियोजनामुळे शक्य असतं. आणि म्हणून उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर नियोजनाचं महत्व विशद करताना दुसरा महत्वाचा मुद्दा आपल्याला विचारामध्ये घ्यायचा आहे. तो मुद्दा असा आहे, नियोजन दिशा दर्शविते, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये पहिल्यांदा उद्दिष्ट निश्चित केली जातात, म्हणजे नेमकं काय करायचं आहे हे ठरवलं जातं. जेव्हा एखाद्या व्यवसाय संघटनेनं आपली उद्दिष्ट निश्चित केलेली असतात तेव्हा त्या व्यवसाय संघटनेला कोणत्या दिशेने जायचं हे कळतंय, लक्षात घ्या. नेमकं काय करायचं आहे हे नियोजनामुळे कळतं. जेव्हा नेमकं काय करायचं हे नियोजनामुळे कळतं तेव्हा तशा प्रकारची कृती करण्यासाठी निश्चित अशा प्रकारचा आराखडा समोर येतो. म्हणजेच योग्य कृती कोणती आणि कोणती कृती आपल्याला करावायची हे निश्चित होतं. जी विशिष्ट कृती आपल्याला करावायची आहे त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सूचना किंवा मार्गदर्शन हे नियोजनामुळे मिळत असते, लक्षात घ्या. उत्कृष्ट नियोजनामुळे योग्य मार्गदर्शन मिळतं. उत्कृष्ट नियोजनामुळे व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या त्या सूचना मिळतात आणि प्रभावी नियोजनानं त्या व्यवसायाला एक विशिष्ट दिशा मिळते की जेणेकरून त्या दिशेनं ती व्यवसाय संघटना जात असताना त्यांनी ठरवलेली उद्दिष्टे ही सहजपणे पूर्ण करता येतात. तर नियोजनानं दिशा कळते, नियोजनानं दिशा दर्शविली जाते. हा नियोजनाच्या इम्पॉर्टन्स मधला दुसरा मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. नियोजनाचं महत्व यामधला तिसरा मुद्दा आहे की ज्याच्यामध्ये कार्यक्षमतेचा विचार केला जातो. आणि म्हणून तिसरा मुद्दा, नियोजनामुळं कार्यक्षमता वाढते. याचा अर्थ असा आहे, एखादं काम करत असताना, नियोजन नसताना ते काम करताना जी शक्ती, जी कार्यक्षमता त्या ठिकाणी वापरावी लागते त्यापेक्षा प्रभावी नियोजन असेल तर त्या ठिकाणी कमी शक्तीमध्ये ते काम पूर्ण करता येते. आणि म्हणून कार्यक्षमता वाढते हा मुद्दा विचारामध्ये घेताना सगळ्यात महत्वाची बाब काय असेल तर उद्दिष्ट पूर्तीसाठी दिलेलं योगदान म्हणजे कार्यक्षमता. व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी दिलेलं योगदान म्हणजे कार्यक्षमता. व्यवसायाकडं विविध प्रकारची साधन सामग्री असते, हे लक्षात घ्या. व्यवसायाकडं विविध प्रकारची साधन सामग्री असते, मग मनुष्यबळ असेल, यंत्रसामग्री असेल, पैसा असेल इत्यादी. या विविध प्रकारच्या साधन सामग्रीचा योग्य पद्धतीनं वापर केला जातो. उपलब्ध असणारी साधन सामग्री पुरेपूर, अचूक
आणि पर्यायी वापरायची असते, लक्षात घ्या. आणि त्यामुळं त्या साधन सामग्रीची उपयोगिता वाढते. उपयोगिता वाढल्यामुळं आणि योग्य अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळं व्यवसायातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. व्यवसायातील कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळं व्यवसायाची एकूण उत्पादकता वाढते, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रभावी नियोजन जर असेल तर त्या व्यवसायाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. या महत्वपूर्ण मुद्द्यानंतर नियोजनाचं महत्व काय आहे हे विशद करणारा चौथा महत्वाचा मुद्दा आहे, व्यवसायातील जोखीम कमी करणं. जोखीम म्हणजेच धोके, हे लक्षात घ्या. जोखीम कमी करण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे. कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये अनेक धोके असतात. प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये अनेक धोके असतात. भविष्यकालीन अनिश्चितता म्हणजे जोखीम किंवा धोके. भविष्य काळाविषयी व्यवसाय संघटनांना बऱ्याच वेळा अंदाज बांधता येत नाही, लक्षात घ्या. आणि भविष्य काळामध्ये जे धोके असतात त्या धोक्याचा मोबदला म्हणून व्यवसाय संघटनांना नफा मिळत असतो. निश्चित आणि अनिश्चित धोक्यामुळं नुकसान होत असतं आणि त्या नुकसानीची जबाबदारी, त्या नुकसानीवरती केलेली उपाययोजना म्हणून व्यवसायाला नफा होत असतोय, लक्षात घ्या. भविष्यकालीन अंदाज आणि त्यावरती केलेली योग्य उपाययोजना, भविष्यकालीन अंदाज आणि त्याच्यावरती केलेली योग्य उपाययोजना त्या व्यवसाय संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करून योग्य नफा मिळवण्यासाठी उपयोगी पडत असतात. आणि म्हणून काही धोके असे असतात की ज्याच्या बाबतीत अगोदर अंदाज करता येतो, काही धोके असे असतात तर त्याच्या बाबतीत अगोदर अंदाज करता येत नाही, लक्षात घ्या. ज्या धोक्यांच्या बाबतीत अगोदर अंदाज करता येतोय अशा धोक्यापासून होणार जे नुकसान असेल ते नुकसान टाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातात. म्हणजे काय तर प्रभावी नियोजनामुळं व्यवसाय संघटनेला जे अनेक धोके असतात या धोक्यांच्या बाबतीत काही उपाययोजना केल्या जातात, हे लक्षात घ्या. आणि म्हणून जोखीम कमी करण्यासाठी नियोजन अतिशय महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. पाचवा महत्वाचा मुद्दा नियोजनाच्या संदर्भातला कोणता आहे तर तो आहे उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करणं. पाचवा महत्वाचा मुद्दा आहे उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर. कोणत्याही व्यवसाय संघटनेकडे विविध प्रकारची साधन सामग्री उपलब्ध असते, लक्षात घ्या. मग काही साधन सामग्री ही मुबलक प्रमाणामध्ये असते, काही साधन सामग्री ही अल्प प्रमाणामध्ये असते. असलेल्या साधन सामग्रीचा अचूक आणि पुरेपूर वापर करावा लागतो. जर व्यवसाय संघटनेकडे असणाऱ्या साधन सामग्रीमध्ये विविधता असेल आणि ती साधन सामग्री अचूक आणि परिपूर्ण वापरली गेली नाही तर त्या साधन सामग्रीचा अपव्यय होण्याची शक्यता असते, म्हणजेच ती साधन सामग्री वाया जाते, हे लक्षात घ्या. मर्यादित व पर्यायी उपयोगी असणारी साधन सामग्री ही योग्य पद्धतीने वापरायची असेल तर प्रभावी नियोजन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. प्रभावी नियोजनामुळं उपलब्ध साधन सामग्रीचा अचूक, योग्य आणि पर्यायी वापर होतो आणि त्याचमुळे व्यवसायामध्ये जे विविध विभाग असतात त्या विविध विभागामध्ये समन्वय आणि संतुलन साधलं जातं, हे लक्षात घ्या. व्यवसाय संघटनेमध्ये जे विविध विभाग आहेत, जे विविध विभाग प्रमुख आहेत यांच्या कार्यामध्ये समन्वय, ताळमेळ साधण्याचं काम हे केवळ आणि केवळ प्रभावी नियोजनामुळे होत असते, लक्षात घ्या. आणि त्याचमुळे प्रत्येक व्यवसाय संघटनेमध्ये उच्च कार्यक्षमतेने उत्पादन होतं आणि एकूण उत्पादनामध्ये वाढ होते, लक्षात घ्या. आणि म्हणून उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करायचा असेल तर प्रभावी नियोजन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, नियोजन हा घटक अतिशय महत्वाचा आणि म्हणून
10 मुद्दे विचारामध्ये घेताना 6वा नियोजनाचं महत्व याचा मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतोय, तो असा आहे, निर्णय घेण्यासाठी मदत होत असते. लक्षात घ्या, कोणत्याही व्यवसाय संघटनेची परिस्थिती ही कायमस्वरूपी एकसारखी नसते. बाजारपेठेमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. बाजारपेठेमध्ये बदल होत असतात. ग्राहकांच्या आवडीनिवडी बदलत असतात. ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये बदल झाला की उत्पादनामध्ये बदल करावा लागत असतो. आणि म्हणून म्हटलं मी, व्यवसायाची परिस्थिती ही सतत बदलत असते. लक्षात घ्या, व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी बदलत्या परिस्थितीनुसार योग्य आणि अचूक वेळोवेळी निर्णय घ्यावे लागत असतात. ते लक्षात घ्या, व्यवसायाचं उद्दिष्ट पूर्ण करत असताना योग्य निर्णय घेतला तर त्याचा दूरगामी परिणाम त्या व्यवसायावरती होत असतो. आणि एखादा चुकीचा निर्णय झाला तर त्या चुकीच्या निर्णयाचा सुद्धा परिणाम त्या व्यवसाय संघटनेवरती दूरगामी होत असतो. हे लक्षात घ्या, व्यवसायामध्ये एखादी विशिष्ट परिस्थिती निर्माण होते तेव्हा जे निर्णय घेतले जातात, तेव्हा ते निर्णय घेताना त्याच्या निर्णयासाठी अनेक पर्याय समोर असतात. अनेक पर्यायाची पडताळणी केली जाते आणि अनेक पर्यायाची पडताळणी करून त्यातून योग्य अशा प्रकारच्या पर्यायाची निवड करावी लागत असते. जेव्हा योग्य निर्णय कोणता आणि अयोग्य निर्णय कोणता हे ठरवण्याची वेळ येते, तेव्हा प्रभावी नियोजन उपयोगी पडते. लक्षात घ्या, प्रभावी नियोजनामुळं तर्कशुद्ध, अचूक अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेणं शक्य होतं. आणि म्हणून निर्णय घेण्यासाठी मदत प्रभावी नियोजनाची होत असते. अचूक निर्णय घेण्यासाठी प्रभावी निर्णय त्या ठिकाणी, प्रभावी नियोजन महत्वाचं असते. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर 7वा महत्वपूर्ण मुद्दा कोणता असेल नियोजनाचं महत्व या संदर्भातला, तर तो आहे नियंत्रणासाठी मानके ठरविण्यासाठी उपयुक्त. थोडासा शब्द वेगळा आहे. नियंत्रणासाठी मानक ठरवण्यासाठी नियोजन उपयुक्त आहे. लक्षात घ्या, नियोजनामुळं नियंत्रणाची मानक ठरवता येतात. याचा अर्थ असा आहे की व्यवसायामध्ये जी विविध कार्ये केली जातात, ती विविध कार्य करत असताना केलेल्या कार्याचं मूल्यमापन करताना, मोजमाप करताना ज्याला आपण मापक म्हणतो, ते मापक त्याला म्हटले मानक, की कोणत्या विशिष्ट मापकाच्या सहाय्यानं अपेक्षित यश किती आणि प्रत्यक्ष यश किती याची तुलना केली जाते. कारण आपणाला काय साध्य करायचं आहे आणि आपण काय साध्य केलेलं आहे याची तुलना याच्यामध्ये अपेक्षित आहे. लक्षात घ्या, व्यवसायाला काय करायचं होतं आणि कितपत आपण ते साध्य केलेलं आहे याची तुलना करणं म्हणजे नियंत्रण ठेवणं आणि त्याचं मानक ठरवणं. लक्षात घ्या, अपेक्षित कामगिरी काय आणि प्रत्यक्षित कामगिरी काय याचं मोजमाप करणं हे नियोजनामुळे शक्य आहे. लक्षात घ्या, आणि मग अपेक्षित काय होतं आणि प्रत्यक्ष कामगिरी काय केली याचं मोजमाप हे नियोजनामुळे करता येतं. आणि त्यामुळं त्या व्यवसाय संघटनेमुळे प्रभावी शिस्त निर्माण होते. लक्षात घ्या, आणि ज्या व्यवसायामध्ये प्रभावी शिस्त असते ती व्यवसाय संघटना आपली उद्दिष्ट पूर्ण करतेच. 8वा मुद्दा आहे नियोजनाचं महत्व या संदर्भातला. नियोजनाचं महत्व या संदर्भातला 8वा महत्वाचा मुद्दा आहे व्यवसायाच्या व्यवस्थापनाच्या सर्व कार्याचा समन्वय साधण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे. लक्षात घ्या, व्यवसायामध्ये जी विविध कार्य केली जातात आणि ती कार्य करत असताना व्यवस्थापक जी प्रमुख 6 कार्य करतो त्या 6 कार्याचा ताळमेळ घालण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे. व्यवसायाची उद्दिष्टे आणि व्यवसायामध्ये जे कार्य चालतंय या कार्यामध्ये एक वाक्यता असावी लागते. म्हणजे व्यवसायाची उद्दिष्ट आणि विविध विभागामध्ये जे कार्य केलं जाते त्याची उद्दिष्ट याच्यामध्ये एक वाक्यता असावी लागते. विविध विभागामध्ये चालणारे उद्दिष्ट आणि व्यवसायाच्या उद्दिष्टामध्ये ताळमेळ असावा लागतो. तेव्हा त्या व्यवसायाच्या विविध कार्याची जी व्याप्ती असते ही व्याप्ती काही प्रमाणामध्ये आपल्याला कमी करणं शक्य असतं. जर
व्यवसाय संघटनेमधल्या विविध विभागामध्ये ताळमेळ नसेल, एकवाक्यता नसेल, कोणता विभाग काय करतोय हे जर कळत नसेल तर त्या व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही, ते लक्षात घ्या. आणि म्हणून प्रभावी नियोजनामुळं व्यवसायाच्या सर्व कार्यामध्ये समन्वय साधण्याची भूमिका पार पाडली जाते. म्हणजेच व्यवसायात सांघिक भावना निर्माण होते, हे लक्षात घ्या. आणि सर्व कार्याचा समन्वय साधणं हे केवळ आणि केवळ प्रभावी नियोजनामुळे शक्य असतं, हे लक्षात घ्या. 9वा महत्वपूर्ण मुद्दा नियोजनाचं महत्व या अनुषंगाने असं आहे की व्यवसायाची सर्व कार्ये सुलभ होतात. सुलभ हा शब्दाला लक्षात घ्या. व्यवसायाची सर्व कार्ये ही सोपी होतात. म्हणजे काय तर व्यवसायाच्या 6 कार्यापैकी प्रभावी नियोजनामुळं व्यवसायाची इतर 5 कार्ये सोपी होतात. प्रभावी नियोजनामुळं व्यवसायाची उद्दिष्ट स्पष्ट होतात. प्रभावी नियोजनामुळं व्यवसायाच्या इतर कार्याचा पाया रचला जातो. प्रभावी नियोजनामुळे व्यवसायाच्या संपूर्ण कार्यामध्ये एकवाक्यता आणली जाते. प्रभावी नियोजनामुळे व्यवसायाच्या विविध विभाग प्रमुखांना योग्य ते मार्गदर्शन दिलं जातं, योग्य त्या सूचना केल्या जातात. याचाच अर्थ असा आहे, जर उत्कृष्ट नियोजन असेल तर संघटन करणं सोपं जातं, कर्मचारी व्यवस्थापन करणं सोपं जातं, विविध विभागातील लोकांना सूचना देणं सोपं जातं, विविध विभागात चाललेल्या कार्यामध्ये ताळमेळ ठेवणं सोपं जातं आणि एकूण कार्यावरती नियंत्रण ठेवणं सुद्धा सोपं जातं. म्हणजेच व्यवसायाची सर्व कार्ये सुलभ व्हायची असतील तर नियोजन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटचा 10वा मुद्दा नियोजनाचं महत्व स्पष्ट करणारा कोणता असेल तर तो मुद्दा आहे नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देणं. व्यवसाय संघटनेमध्ये नेहमी नवनवीन कल्पना वापरल्या जाव्यात असा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. कारण नियोजन हे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे. कारण नियोजनाशिवाय व्यवस्थापनाला अर्थच राहू शकत नाही. कारण नियोजनामध्ये चिकित्सक आणि योग्य निर्णय घेतले जातात. तर्कशुद्ध बुद्धीचा वापर केला जातो. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला जातो. नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते. व्यवसायाची भविष्यकालीन वाटचाल आणि विकास हा नवीन तंत्रज्ञानावरती अवलंबून असतो. स्पर्धेत टिकण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आवश्यक असतं. याचाच अर्थ असा आहे, या जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये व्यवसायांना टिकायचं असेल, या स्पर्धेत आपलं अस्तित्व राखून ठेवायचं असेल तर प्रत्येक व्यवसाय संघटनेनं आपल्या व्यवसायामध्ये जुन्या त्याच उत्पादनाच्या पद्धती असतील किंवा जुनं तेच तंत्रज्ञान असेल तर ते न वापरता नेहमी नवनवीन कल्पना आत्मसात आणल्या पाहिजेत. नवीन कल्पना त्या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे चिकित्सक आणि तर्कशक्ती, नवीन तंत्रज्ञान याचा स्वीकार करून व्यवसाय संघटनेचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच जागतिकीकरणाच्या स्पर्धेत ती व्यवसाय संघटना टिकू शकते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी व्यवसाय संघटनेच्या अनुषंगानं जे विविध मुद्दे आपण नियोजनाच्या संदर्भात विचारामध्ये घेतले, म्हणजेच नियोजनाचा अर्थ, नियोजनाची व्याख्या आणि नियोजनाचं महत्व, याच्यामध्ये नियोजनाचे महत्व याच्यामध्ये जे 10 मुद्दे आहेत, उद्दिष्ट ठरवण्यासाठी मदत होते, व्यवसायाला आपली दिशा ठरवण्यासाठी मदत होते, व्यवसायाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी नियोजनाची मदत होते, जोखीम कमी करण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे, साधनांचा पर्याप्त वापर करण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे, व्यवसायामध्ये निर्णय घेण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे, नियंत्रण मानक निश्चित करण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे, सर्व कार्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे आणि इतर सर्व कार्यांना मदत करण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे आणि नवीन कल्पनांना प्रेरणा देण्यासाठी नियोजन महत्वाचं आहे. या महत्वपूर्ण घटकावरती आज आपण चर्चा केली. बोर्डाच्या परीक्षेला
जो दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला विचारला जातो 8 मार्कासाठी, त्याच्यामध्ये नियोजन म्हणजे काय, नियोजनाचं महत्व स्पष्ट करा, असा परीक्षेला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी 2 मार्कासाठी आपणाला नियोजनाचा अर्थ आणि व्याख्या त्या ठिकाणी विशद करावी लागेल. आणि नियोजनाचं महत्व हा भाग 6 मार्कासाठी किमान 8 मुद्दे आपल्याला त्या ठिकाणी विशद करता आले पाहिजेत. तर आजच्या या महत्वाच्या लेक्चरच्या निमित्तानं व्यवस्थापनाची जी विविध कार्य आहेत, त्या विविध कार्यापैकी पहिलं महत्वाचं कार्य म्हणजे नियोजन, ज्याला आपण प्लॅनिंग म्हणतो, एवढा भाग आज आपण चर्चेला घेतलेला आहे. आज एवढी माहिती आपण विचारामध्ये घेऊन या ठिकाणी थांबूया. सर्वांना धन्यवाद.